चुलीवर बनवल्या जाणाऱ्या गरमागरम नाचणी आणि तांदळाच्या भाकऱ्या, गरमागरम भात, डाळ, भाजी, झिंगा, चिकन, हे सगळं अस्सल गावरान. ग्रामीण महाराष्ट्रातल्या एखाद्या भागातलं हे चित्र असावं असा समज होतो. पण हे सगळं उपलब्ध आहे मुंबईत. मुंबईतल्या आदिवासी पाड्यांवर. आरे कॉलनी मधला हा खांबाचा आदिवासी पाडा. इथल्या आदिवासी महिलांनी हे जेवण तयार केलंय. त्याला कारणही तसंच आहे. त्यांच्याकडे आज बरेच मुंबईकर पाहुणे आले आहेत. वी विल हेल्प या NGOच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली जाते. आदिवासी संस्कृतीची ओळख व्हावी आणि निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवता यावा यासाठी ही स्पेशल पिकनिक आयोजित केली जाते. मुंबईमध्ये हे आरे ते गावसारखं आहे, ओके, पण लय मुंबईला राहणारं त्या लोकांना माहिती नाही की आरेसारखं अशी गाव आणि अशी वातावरण आहे. म्हणजे ते झाडं बीडं आणि आदिवासी लोकांचा हे लोक किती प्रेमातून आम्हाला वेलकम करते, जेवण बनवते, ओके. तर ते समजा मुंबईला दाखवायला आणि त्या लोकांना त्याप्रमाणेतून त्या लोकांना हेल्प करू शकते. तर म्हणून मी हे प्रमाणेतून हे दोन्ही लोकांना जॉईन करते. निसर्ग भ्रमंतीसह दिवसभर आदिवासी पाडे पाहायचे, वारली पेंटिंग्स शिकायची, आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू पाहणं आणि खरेदी करणं, शेतात पिकवलेली ताजी भाजी खरेदी करणं, असा हा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. आदिवासी पाड्यांवर भटकंती केल्यावर मात्र सडकून भूक लागते आणि मग या अस्सल गावरान मेजवानीवर मनसोक्त ताव मारला जातो. आरेमधल्या पाड्यामध्ये अशा पद्धतीने एक वेगळा दिवस व्यतीत केल्यानंतर स्वाभाविक आहे प्रत्येक मुंबईकराला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय म्हणाल ओव्हरऑल या सगळ्या वेगळ्या पिकनिकबद्दल? आजचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता. मुंबईमध्ये तुम्हाला रेग्युलर लाईफ तुम्ही जेव्हा जगत असता तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला मिळत नाही. खास करून आपण बोलायचं झालं तर आदिवासी संस्कृतीची आपल्याला ओळख होते. मग त्यांचं खानपान असेल, त्यांची राहण्याची पद्धती असेल किंवा इतर गोष्टी असतील. फूड आणि हे तर खूपच अमेझिंग होतं. म्हणजे असं आयडिया आपल्याला येत नाही की हे लोक एवढं छान फूड कुक करू शकतात आणि एव्हरीथिंग इज फ्रेश. त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणि त्याचा आनंद काय वेगळाच असतो. आणि इथे आम्हाला जे फूड आणि जो एक्सपिरियन्स सगळा मिळाला, विलेज वॉक आम्ही केला, तर त्यांनी इतकं क्लोज टू नेचर असल्यासारखं जाणवतं. इव्हन इन मुंबई असताना सुद्धा एवढं तुम्ही क्लोज टू नेचर येऊ शकता विदिन नो टाइम. तर ते खूपच छान एक्सपिरियंस होता, खूपच थ्रिलिंग एक्सपिरियंस होता. आप क्या कहेंगी जिस तरह से एक अलग दिन जो है वो आज आपने बिताया? I think sometimes we go to the ends of the earth to see something gorgeous, beautiful, different. And here in our own city, there's something so different, so unique, something we can learn so much from. So it's been a wonderful learning experience for me. तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन सगळ्या रानमाळ भटकताना पाहायला मिळत होता, एक वेगळा आनंद घेत होता. मुलांसाठी तर नक्कीच फारच छान जागा आहे. म्हणजे माझे 2 मुलं आहेत, दोघांनाही फार आवडलं. राईट फ्रॉम द फूड टू मिक्सिंग अप विथ द विलेजर्स आणि इथलं जेवण, इथलं आता ते पेंटिंग करतात इथे, ते आय मीन बोथ ऑफ देम रिअली लाईक दिस वॉज अ एक्सलंट एक्सपिरियन्स. वी विल हेल्प या NGOनं गेल्या काही महिन्यांपासून मुंबईकर आणि आदिवासींमधला दुवा वाढवण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळे आदिवासी महिलांनाही 4 पैसे जास्त मिळत आहेत. सर्व महिलांना खर्च पण सुटून जातो आणि जी बाहेरची माणसं येतात त्यांना माहिती पण पडतं की ते आदिवासी माणसं आहेत करून. आणि जेवणाच्या निमित्ताने ते म्हणजे हे निसर्ग वगैरे बघतात, झाडं वगैरे हे फिरतात आणि आमच्या जेवणाची तारीफ पण करतात की आम्ही परत येऊ जेवायला. आम्हाला एक मॅडम भेटली, त्यांनी असं म्हणजे जेवणाचं काम दिलं. त्यांनी सांगितलं का हे काम करा, तुम्हाला काहीतरी पैसे 2 सुटतील. मग आम्ही सांगितलं की घेऊन या. आम्ही भात बनवतो आणि देतो त्यांना. मग ती माणसं घेऊन यायला लागली बाहेर. मग आम्ही जेवण घेऊन बनवतो, नंतर मग ते लोक खाऊन जातात. नाही मग नंतर बोलतात का छान तुमचं भात झालं. मग परत आम्ही येऊ जेवायला. आम्ही सांगतो घेऊन या आम्हाला, परत आम्हाला काम हवे. काहीतरी काम भेटला तर आम्हाला पण चांगलंच आहे, 2 पैसे आम्हाला भेटतील. चांगलंच वाटतं की खूप माणसं येतात, बोलतात, सगळे फोटो काढतात, पेपरला छापतात. मग सगळी माणसं आमच्या पाड्याची मग माणसं बोलतात की तुम्ही या पेपरला होता, त्या मोबाईलला होता. मग बरं वाटतं. एखादा रविवार अशा वेगळ्या पद्धतीनं निसर्गाच्या सानिध्यात आणि आदिवासी पाड्यांवर साजरा करण्याची उत्तम संधी या निमित्तानं मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. ती साधायची असेल तर www.wwhtrust.org या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
आणि या निमित्तानं एक वेगळा वीकेंड अनुभवण्याची ट्रीटही तुम्हाला मिळणार आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.